नोहा मसील सर सध्या आपल्यासोबत आहेत. गप्पांना पुन्हा सुरुवात करूया. सर, इस्रायलचा उल्लेख आल्यानंतर महत्वाचा उल्लेख येतो तो म्हणजे मोसादचा. म्हणजे म्युनिचच्या अटॅक नंतर आपण बघितलं असेल कसं मोसादनं हे केलं. नंतर परवा खामेनींना मारताना पण मोसादची महत्वाची भूमिका होती. किती ताकद आहे मोसादची आणि किती इंटेलिजन्स आहे त्यांचं. आणि तुम्ही जेव्हा ट्रेनिंगमध्ये होते तुम्हाला वाटलं नाही का तुम्ही मोसादमध्ये जावं किंवा तुमच्या मुलांना मोसादमध्ये पाठवावं असं काही वाटलं नाही का? ते काय, त्या आर्मीमध्ये आपण गेलो की ते ठरवतात तुम्ही कशात कुठल्या याच्यामध्ये काम कराल. तर मुलांना पण काही मुलांना हे बघूनच माहित असतं की मला इथे जायचं आहे, एअरफोर्स मध्ये जायचं आहे, कोण बोलतो मला नेव्ही मध्ये जायचं आहे. तर मग ते त्यांची परीक्षा घेतात आणि सिलेक्ट करतात त्यांना. तर तसं मला वाटलं नाही की मी असं याच्यात जाईन, कारण ते एवढं काही इझी नसतं. आणि एक बरेचसे पुस्तकं वगैरे वाचली आहेत त्याच्या हेरगिरीवर, तर म्हणालो की हे आपल्याला जमायचं नाही. सर, आता विषय निघालाच आहे मोसादचा, तर मी थोडंसं त्याला पुढे घेऊन जातो. इस्रायल क्षेत्रफळाने छोटा देश आहे, इराणच्या तुलनेत तर अजूनच छोटा देश आहे. तुमच्या चहूबाजूने तुम्ही कायम 24/7 इस्रायल युद्धातच राहता असं म्हणलं तरी हरकत नाही, कारण तुम्हाला लगेच लेबनान आहे, हिजबुल्ला आहे, तुम्ही यांच्याशी सतत लढत असता. पण ह्या इस्रायलींना कशाची भीती वाटते नेमकी, की ते घाबरतच नाहीत कशाला? की एवढा मोठा इराण आहे, तर कुठल्याही क्षणी आपल्या एवढ्या छोट्या देशाला काही करू शकतं, किंवा बाजूला सगळे इस्लामिक राष्ट्र आहेत तुमच्या बाजूला, त्यांनाही तुम्ही घाबरत नाही, इराणला घाबरत नाही, घाबरतात कशाला इस्रायली? इस्रायली लोक कशालाच घाबरत नाही. इव्हन आता अमेरिका आणि हे सोबत युद्ध करतायत, पण इस्रायलला हवं तिथे जाऊन बॉम्ब टाकतो. आणि मग अमेरिकेवर नाही, त्यांचं तेल कशाला फोडलं तुम्ही तेलांच्या खाडी. हे डेअरिंगबाज माणसं आहेत. आणि नाही, खरं तर मला असं म्हणायचं होतं की त्यांना त्याच्या प्रश्नामध्ये थोडं सुधारणा करायला पाहिजे आणि असं विचारलं पाहिजे की इस्रायली मुली किंवा बायका कुणाला घाबरतात, कारण पुरुष कुणाला घाबरत असतील घरामध्ये सगळ्यांना माहिती आहे. हे तर आहेच. आणि त्या मुली पण सुरुवातीला जायच्या ट्रेनिंगला आर्मीच्या, तर त्यांना रेग्युलर कामं द्यायची ऑफिसमध्ये किंवा टेलिफोन हे ते अशी कामं. पण मग त्यांनी हे केलं की आम्हाला सुद्धा टँकवर काम करायचं आहे, आम्हाला वैमानिक व्हायचं आहे. आणि आता त्या मुली पण ते त्या ह्याच्यामध्ये असतात. एक टँकमध्ये एक मुलगी पण गेली. तर हे जे समहक्क जे आहेत ना, ते त्यांना हवे असतात. आणि नवरा पण घाबरतो. मसीलजी, खरं तर तुम्ही 1970 सालापासनं इस्रायल या देशाची प्रगती पाहताय आणि टेक्नॉलॉजी म्हणा बाकीच्या गोष्टींमध्ये खूप प्रगती केली आहे. तर ती प्रगती तुम्हाला काय वाटतं, कशामुळे इतक्या कमी कालावधीमध्ये या देशाने इतकी प्रगती केली, जेव्हा की सतत युद्धजन्य परिस्थितीला सामोरं जावं लागतं? एक जरा थोडा कठीण प्रश्न आहे, पण इथे आल्यानंतर घडोघडी आम्हा युद्धाचा प्रसंग